Hello everyone, I am Assistant Professor S.V. Shezare from Agricultural Engineering Department. In last session we learned about types of runoff, okay? And this session we will start with factors affecting on runoff, okay? जो काही पाण्याचा प्रवाह आहे त्यालाच आपण runoff म्हणतो. एक्सिस जो ओव्हरलँड फ्लो आहे, ओके? तर त्याच्यावरती कोणकोणत्या फॅक्टर्सचा अफेक्ट पडतो हे आपण पाहणार आहोत. तर बेसिकली दोन फॅक्टर्स आहेत, एक म्हणजे क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि दुसरे आहेत ते म्हणजे फिजिओग्राफिक फॅक्टर्स. ओके, सो आपण फर्स्ट पाहूयात की क्लायमॅटिक फॅक्टर्स. ओके, क्लायमॅटिक फॅक्टर्समध्ये डायरेक्ट जे क्लायमॅटिक फॅक्टर्स जसं की प्रेसिपिटेशन असेल, ओके, रेनफॉल असेल तर त्याचा किंवा टेम्परेचर, ह्युमिडिटी हे सगळे फॅक्टर्स कशा अंडर येतात तर क्लायमॅटिक फॅक्टर्स. ओके, सो लेट्स सी द फर्स्ट फॅक्टर दॅट इज टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन. ओके, म्हणजे पर्जन्याचे विविध प्रकार आहेत. फक्त पाऊस हा एक प्रकार नाही आहे, तर स्नोफॉल आहे, त्यानंतर हेल्स असतील, स्लेट्स असतील, तर हे प्रेसिपिटेशनचे टाईप्स आहेत. ओके, त्यानंतर रेनफॉल इंटेन्सिटीचा काय इफेक्ट पडतो, त्यानंतर ड्युरेशन ऑफ रेनफॉल डिस्ट्रीब्युशन, देन डायरेक्शन ऑफ प्रिवेलिंग विंड, अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स एक्सेट्रा. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट फॅक्टर दॅट इज टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन. ओके, now let's see the first factor that is types of precipitation. It occurs either as a rainfall or snowfall. ओके, जे प्रेसिपिटेशन आहे ते जनरली रेनफॉल किंवा स्नोफॉलमध्ये आढळतं. आणि जर प्रेसिपिटेशन ऑफ विच ऑकर्स इन द फॉर्म ऑफ रेनफॉल स्टार्ट्स मूविंग इमिजिएटली इन द फॉर्म ऑफ ओव्हरलँड फ्लो अँड डिपेंडिंग ऑन इंटेन्सिटी ड्युरेशन ऑफ द प्रेसिपिटेशन. म्हणजे जे प्रेसिपिटेशन आहे ते जर रेनफॉल म्हणजे पावसाच्या स्वरूपात असेल तर काय होतं की जमिनीची ॲब्झॉर्ब करून घेण्याची पाण्याची जी क्षमता आहे ती संपली की जे एक्सेस वॉटर आहे त्यालाच आपण ओव्हरलँड फ्लो म्हणतो, तर तो जमिनीवरून वाहायला लागतो. ओके, तर तो कोणत्या फॉर्ममध्ये वाहायला लागतो तर ओव्हरलँड फ्लो. ओके, आणि हा जो ओव्हरलँड फ्लो आहे तर तो कशावरती डिपेंड आहे तर इंटेन्सिटी, पाऊस किती वेळ पडतो आहे किंवा ड्युरेशन ऑफ प्रेसिपिटेशन, त्यालाच आपण म्हणू शकतो की पाऊस किती वेळ पडतो आहे, त्यानंतर इंटेन्सिटी काय आहे त्याची. ओके, म्हणजे किती MM/आवर पाऊस पडतो आहे. ओके, त्यानंतर while another precipitation which takes place in the form of snow or hails and the flow of water on the ground surface will not takes place immediately but after melting of the same. ओके, म्हणजे जर प्रेसिपिटेशन आहे ते जर स्नोफॉल किंवा हेल्स गाराच्या स्वरूपात असेल किंवा स्नोफॉलच्या स्वरूपात असेल तर ते ग्राउंडवरती पडल्यानंतर लगेच व्हायला लागत नाही. बरोबर का, कारण त्याला मेल्ट व्हायला, कारण ते थोडंसं सॉलिड फॉर्ममध्ये असतं, मग थोडं त्याला मेल्ट व्हायला टाईम लागतो. ओके, आणि मेल्ट झाल्यानंतर मग जमिनीवरून ते पाणी व्हायला लागतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे तो म्हणजे रेनफॉल इंटेन्सिटी. इफ द रेनफॉल इंटेन्सिटी इज ग्रेटर दॅन द इन्फिल्ट्रेशन रेट ऑफ द सॉईल देन द सरफेस रन ऑफ इज जनरेटेड व्हेरी क्विकली. म्हणजे जर रेनफॉल इंटेन्सिटी जी आहे ती जर जास्त असेल इन्फिल्ट्रेशन रेटपेक्षा तर काय होतं की जो सरफेस रनऑफ आहे तो पटकन फॉर्म होतो, लगेच जमिनीवरून पाणी व्हायला लागतं. ओके, आता इन्फिल्ट्रेशन रेट म्हणजे काय तर त्या जमिनीची पाणी जिरवून घेण्याची क्षमता किंवा कॅपॅसिटी किती आहे. आता काही सॉईल्स अशा असतात की ज्याच्यामध्ये पाणी जिरवून ठेवण्याची क्षमता ही कमी असते. बरोबर, मग त्या केसमध्ये काय होतं की त्याची कपॅसिटी संपली त्या सॉईलची की एक्सेस वॉटर पटकन व्हायला लागतं. ओके, मग जर इन्फिल्ट्रेशन रेट जो आहे तर तो जर कमी असेल रेनफॉल इंटेन्सिटीपेक्षा तर पटकन तिथे सरफेस रनऑफ जो आहे तो पटकन जनरेट होतो. ओके, वाईल इन केस ऑफ लो इंटेन्सिटी रेनफॉल द जनरेशन ऑफ रनऑफ इज सर्टन ओनली वेन इट इज मोअर दॅन द इन्फिल्ट्रेशन, अदरवाईज देर इज नो रनऑफ. ओके, म्हणजे जर रेनफॉल इंटेन्सिटी जी आहे ती जर कमी असेल तर जो रनऑफ फॉर्म होतो आहे तो सुद्धा कमी फॉर्म होतो किंवा शक्यतो होत नाही. पण जर इंटेन्सिटी जर जास्त असेल तर मात्र रन ऑफ फॉर्म होऊ शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे तो म्हणजे ड्युरेशन ऑफ रेनफॉल, किती कालावधीसाठी पाऊस पडतो याचा सुद्धा परिणाम होतो. ड्युरेशन ऑफ रेनफॉल डायरेक्टली अफेक्ट्स द रन ऑफ वॉल्यूम बिकॉज द इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी ऑफ द सॉईल गोज ऑन डिक्रीजिंग विथ ॲडव्हान्समेंट ऑफ द टाईम अँड ॲज अ रिझल्ट a mild rainfall occurring for a longer duration can produce runoff from the catchment. ओके, म्हणजे काय होतं की जर ड्युरेशन जो आहे पाऊस पडण्याचा तो जर कालावधी जर वाढला तर काय होणार आहे की जमिनीची पाणी जिरवून घेण्याची क्षमता म्हणजे इन्फिल्ट्रेशन कपॅसिटी संपली
की एक्सिस वॉटर जमिनीवरून व्हायला लागणार आहे आणि जो रन ऑफ आहे त्याचा व्हॉल्यूमसुद्धा वाढणार आहे, बरोबर. त्यानंतर रेनफॉल डिस्ट्रीब्युशन. ओके, रन ऑफ फ्रॉम द कॅचमेंट ऑल्सो डिपेंड्स ऑन द रेनफॉल डिस्ट्रीब्युशन पॅटर्न. ओके, देन द पीक रन ऑफ वुड बी व्हेरी शॉर्टली from the storm falling on the lower part of the catchment than the storm occurring on the upper part of the catchment. ओके, आता एखादं कॅचमेंट असेल, ओके, तर किंवा त्याला आपण पाणलोट क्षेत्र पण असं म्हणू शकतो. तर यामध्ये काय होतं, त्या कॅचमेंटमध्ये जर जो पीक रन ऑफ आहे पटकन फॉर्म कधी होतो, जर जो काही पावसाचं पाणी आहे तर ते लोअर पार्ट ऑफ द कॅचमेंट म्हणजे नियर द आउटलेट. ओके, सपोज इथं स्टार्टिंग पॉईंट असेल तर त्या पाणलोट क्षेत्राचा किंवा कॅचमेंटचा, तर काय होतं की इथून जर पावसाची जर सुरुवात झाली तर इथे जिथले जे नद्या असतील, ओढ्या असतील, तर त्यांना पाणी भेटून पुढे शेवटी फायनली जे आउटलेट असेल तर या भागामध्ये जो रन ऑफ आहे तो पटकन फॉर्म होतो, बरोबर. कारण इथं काय होतं की जे डिस्टन्स आहे त्या पाण्याला जास्त ट्रॅव्हल करावं लागतं. त्यानंतर जे डिप्रेशन्स वगैरे असतील त्याची जी कपॅसिटी आहे ती अगोदर फुलफिल करावी लागते, जे पडणारं जे पावसाचं पाणी आहे, आणि मॅक्सिमम जो रन ऑफ आहे तो शेवटी आउटलेटला तयार होतो. ओके, त्यानंतर डायरेक्शन ऑफ प्रिवेलिंग विंड, जे वाहणारं जे वारं आहे त्याचासुद्धा परिणाम हा रन ऑफवरती होतो. The direction of prevailing wind affects the runoff greatly. A storm moving in the direction of stream flow results high peak very shortly as compared to the storm moving in opposite direction. Okay. आता जर वाऱ्याची जी दिशा आहे ती जर वादळी पावसाच्या दिशेने असेल तर त्या ठिकाणी काय होणार की पटकन रन ऑफ फॉर्म होणार आहे, ॲज कम्पेअर्ड टू द जर अपोजिट दिशेने जर वारा वाहत असेल आणि जो वादळी पाऊस आहे तर तो या दिशेने पडत असेल तर तिथे रन ऑफ पटकन फॉर्म होणार नाही. ठीक आहे. आता अजून कुठले क्लायमेटिक फॅक्टर्स आहेत, जसं की टेम्परेचर असेल, विंड वेलॉसिटी असेल, देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ॲन्युअल रेनफॉल एक्सेट्रा. ओके, so all of these factors also affect the runoff producing characteristics of the watershed to some extent approximately equal. While watershed produce high peak runoff rate in shorter duration than the fan shaped watershed, because in a fan shaped watershed contributes the runoff to outlet immediately during the rainfall. ओके, याबद्दल आपण पुढे बघणार आहोत शेपनुसार कसा परिणाम होतो ते. ओके, त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर्स आहेत ते म्हणजे फिजिओग्राफिक फॅक्टर. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे साईज ऑफ वॉटरशेड, शेप ऑफ वॉटरशेड, स्लोप ऑफ वॉटरशेड, देन ओरिएंटेशन, लँड यूज, सॉईल मॉइश्चर, सॉईल टाईप, टोपोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स, ड्रेनेज डेन्सिटी एक्सेट्रा. ओके, सो आपण फर्स्ट फॅक्टर पाहूयात. हे सगळे फिजिओग्राफिक फॅक्टर्स आहेत. अगोदरचे जे पाहिले ते क्लायमेटिक फॅक्टर्स होते. ओके, सो फर्स्ट फॅक्टर दॅट इज साईज ऑफ वॉटरशेड. ओके, त्या पाणलोट क्षेत्राचा साईजनुसार सुद्धा अफेक्ट पडतो. So the size of catchment or watershed has a definite effect on the runoff. More area of the watershed, more will be runoff. म्हणजे जेवढा एरिया जास्त असेल वॉटरशेडचा तर तेवढा रनऑफ जो आहे तो जास्त तयार होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर शेप ऑफ वॉटरशेड. द वॉटरशेड आर जनरली फाउंड इन द फॉलोविंग टू शेप्स. फर्स्ट दॅट इज फॅन शेप, फर्न शेप. ॲक्च्युली जो फर्स्ट पॉईंट आहे साईज ऑफ वॉटरशेड, इथे थोडा चेंज आहे. जर वॉटरशेडची साईज जर लार्ज असेल तर काय होतं की जे काही जो रन ऑफ आहे तर तो लेस फॉर्म होतो. का? कारण जे त्याला बरंच डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं आउटलेटपर्यंत येईपर्यंत त्या पाण्याच्या प्रवाहाला. मग तोपर्यंत ज्या काही नद्या असतील, नाले असतील, ओढे असतील तर यामध्ये हे पाणी भरलं जातं, बरोबर, किंवा त्याच्यामध्ये साठवलं जातं आणि त्यानंतर मग जे राहिलेलं जे पाणी आहे ते आउटलेटला येतं. ओके, सो या केसमध्ये जो रन ऑफ फॉर्म होतो आहे किंवा एक्सिस ओव्हरलँड फ्लो फॉर्म होतो तर तो कमी असतो. ठीक आहे. त्यानंतर शेप ऑफ वॉटरशेडमध्ये आपण पाहिलं की दोन शेप आहेत, एक म्हणजे फॅन शेप आणि फर्न शेप. ओके, इन केस ऑफ फॅन शेप वॉटरशेड द एक्सियल लेंथ अँड विड्थ आर ॲप्रॉक्सिमेटली इक्वल. ओके, फॅन शेप वॉटरशेड का म्हटलेलं आहे कारण त्याचा जो शेप आहे तो ॲप्रॉक्सिमेटली फॅनसारखा असतो, ज्याच्यामध्ये ॲक्सियल विड्थ जी आहे, ओके, ॲक्सियल विड्थ आणि ॲक्सियल जी लेंथ आहे ती ऑलमोस्ट सेम असते. ओके,
अँड वाईल इन द फन शेप वॉटरशेड एक्सियल लेंथ इज ग्रेटर दॅन द विड्थ. ओके, फन शेप वॉटरशेडमध्ये काय असतं की एक्सियल लेंथ जी आहे ती एक्सियल विड्थपेक्षा जास्त असते. ओके, देन इन केस ऑफ फॅन शेप्ड वॉटरशेड्स प्रोड्यूस हाय पीक रेट ऑफ रन ऑफ इन शॉर्टर ड्युरेशन than the fan shape watershed, because in fan shape watershed contributes the runoff to the outlet immediately during the rainfall. ओके, आता फॅन शेप वॉटरशेडमध्ये काय होतं की याची जी एक्सियल लेंथ आहे ती कमी असते, बरोबर. सो जो इथला जो जिथून ॲक्च्युअल पाऊस किंवा ॲक्च्युअल रनऑफ जो सुरू झालेला आहे तर इथेपर्यंत आउटलेटपर्यंत पोचायला कमी वेळ लागतो. ओके, त्यामुळे पटकन काय होतं की इथे रनऑफ फॉर्म होतो ॲज कम्पेअर टू द फन शेप वॉटरशेड. ओके, then next physiographic factor, that is slope of watershed. Okay, slope of watershed, it is also important factor affecting on the runoff. In case of slopy land the runoff velocity is more and infiltration loss is less, resulting into high peak runoff immediately and vice versa. ओके, स्लोप ऑफ वॉटरशेड म्हणजे जर त्या वॉटरशेडचा जो उतार आहे तो जर स्टीप असेल, म्हणजे जास्त उताराची जर जमीन असेल तर काय होतं की रन ऑफ वेलॉसिटीसुद्धा वाढते, त्या पाण्याच्या प्रवाहाची गती वाढणार, त्यामुळे इनफिल्ट्रेशन कपॅसिटी, पाणी जिरवून ठेवण्यासाठी टाईम कमी लागेल, बरोबर. त्यामुळे रन ऑफ लवकर फॉर्म होईल. ओके, त्यानंतर ओरिएंटेशन ऑफ वॉटरशेड, त्याचं ओरिएंटेशन कसं आहे, दिशा कशी आहे. ओके, इन माउंटेनियस रिजन्स द वॉटरशेड ओरिएंटेड टुवर्ड्स द विंडवर्ड साइड ऑफ द माउंटन रिसिव्स ग्रेटर रेनफॉल दॅन द लीवर्ड साईड ड्यू टू द ओरिएंटेशन इफेक्ट. ओके, आता विंडवर्ड साईड म्हणजे काय, आता जे माउंटन्स असतात तर ज्याचं फेस किंवा ज्या बाजूने विंड वाहती आहे किंवा वारा वाहतो आहे तर त्या दिशेला किंवा त्या भागाला, या एरियाला काय म्हटलं जातं, विंडवर्ड साईड. ओके, आणि जिथे वाऱ्याची दिशा नाही आहे म्हणजे अपोजिट वारा नाही आहे, ओके, बरोबर, तर या भागाला काय म्हटलं जातं, लीवर्ड. ओके, म्हणजे जो काही माउंटेनस एरिया आहे आणि जिथून वाऱ्याची दिशा येते आहे तर त्या भागाला आपण विंडवर्ड साईड असं म्हणतो. ओके, मग जी विंडवर्ड साईड आहे, विंडवर्ड साईड ऑफ द माउंटन रिसिव्ज ग्रेटर रेनफॉल, बरोबर. आता जी विंडवर्ड साईड असते तर तिकडे जो पाऊस आहे तो जास्त असतो ॲज कम्पेअर टू द लीवर्ड साईड. ओके, त्यामुळे विंडवर्ड साईडला रन ऑफ जनरेशन क्विकली होणार आहे. ओके, त्यानंतर लँड यूज. ओके, जी जमीन आहे ती कशा अंडर आहे तर त्याच्यावरती सुद्धा त्याचासुद्धा अफेक्ट पडतो रन ऑफ जनरेशनवरती. द लँड यूज पॅटर्न अँड लँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉलोड इन द वॉटरशेड हॅव अ ग्रेट इफेक्ट ऑन द रन ऑफ. रॉकी अँड स्टोनी सर्फेसेस with impervious basement generate higher runoff, whereas land covered with vegetation promotes the infiltration and results into less runoff. ओके, म्हणजे आता एखादं वॉटरशेड रॉक्स असतील तिथे किंवा स्टोन्स असतील किंवा तिथलं जे बेस असेल तो इम्परवियस असेल. इम्परवियस म्हणजे काय तर इम्परवियस बेसमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी रोड्स वगैरे असतील तर रोड्सवरती पाणी जिरत नाही, बरोबर. पाण्याची एंट्री आत जे लेयर्स आहेत सॉईलचे किंवा त्या जमिनीचे त्याच्यामध्ये होत नाही, बरोबर. तर त्या केसमध्ये जो रनऑफ आहे तो पटकन फॉर्म होतो कारण पाणी जिरतच नाही आहे खाली जमिनीच्या, तर मग जे एक्सेस वॉटर आहे ते वरून पटकन व्हायला लागतं. ओके, त्यानंतर जिथे अशी लँड आहे की जिथे व्हेजिटेशन जास्त आहे. ओके, आता व्हेजिटेशन जिथे जास्त असेल तिथं इनफिल्ट्रेशनसुद्धा जास्त असतं, मग अशा केसमध्ये सुद्धा जो रनऑफ आहे तो कमी फॉर्म होतो. ओके, त्यानंतर सॉईल मॉइश्चर. ओके, सॉईल मॉइश्चर, द एक्सटेंट ऑफ सॉईल मॉइश्चर ॲट द टाईम ऑफ रेनफॉल इव्हेंट अफेक्ट्स द मॅग्निट्यूड ऑफ द रनऑफ. If the soil moisture at the time of rainfall is considerably high, then the runoff will be more due to the low infiltration rate. Okay, आता जर जमिनीत सॉईल मॉइश्चर जे आहे जमिनीचं तर ते जर जास्त असेल, जमिनीमध्ये ऑलरेडीच पाण्याचा ओलावा असेल तर काय होणार आहे की जे वरून पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते अजून ॲब्झॉर्ब होणार नाही, बरोबर. जमिनीमध्ये अजून शोषलं जाणार नाही कारण जमिनीमध्ये ऑलरेडीच ओलावा आहे. मग अशा वेळी काय होतं, परत एक्सेस वॉटर जमिनीवरून पटकन व्हायला लागतं, त्यालाच आपण काय म्हणतो रन ऑफ. म्हणजे सॉईल मॉइश्चर जर जमिनीमध्ये जास्त असेल तर त्या केसमध्ये रन ऑफसुद्धा जास्त असणार आहे. ठीक आहे,
त्यानंतर नेक्स्ट फिजिओग्राफिक फॅक्टर आहे तो म्हणजे सॉईल टाईप. ओके, द इनफिल्ट्रेशन रेट डिपेंड्स ऑन द सॉईल टेक्स्चर, देअरफॉर सरफेस रन ऑफ विल बी मच हायर इन केस ऑफ हेवी सॉईल दॅन द लाईट सॉईल. ओके, आता जिथे हेवी टेक्स्चर्ड सॉईल्स असतील तर त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन रेट जो आहे तो कमी असतो, बरोबर, कारण पाणी जिरून घेण्याची जी क्षमता आहे हेवी सॉईल्समध्ये ती कमी असते. ओके, दॅन लाईट सॉईल. ओके, मग लाईट सॉईलमध्ये काय होतं की पाणी जिरून घेण्याची क्षमता जास्त असते. फॉर एक्झाम्पल सँडी सॉईल्स असतील तर त्याच्यामध्ये त्याचे जे डायमीटर आहे त्या सॉईल पार्टिकल्सची ती मोठी असते, त्यामुळे पोअर स्पेससुद्धा मोठी असते, त्यामुळे पाणी जास्त त्याच्यामध्ये जिरवलं जातं. ओके, सो सॉईल टाईपनुसारसुद्धा अफेक्ट पडतो रन ऑफवरती. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे ड्रेनेज डेन्सिटी. ओके, ड्रेनेज डेन्सिटी रिफर्स टू द रेशो ऑफ चॅनल लेंथ इन द कॅचमेंट टू द टोटल कॅचमेंट एरिया. ओके, त्या एखादा जर कॅचमेंट किंवा वॉटरशेड असेल तर त्याच्यामध्ये टोटल चॅनल लेंथ किती आहे तर त्याच्यावर ती लेंथ डिवायडेड बाय टोटल एरिया, तर त्याला म्हटलं जातं ड्रेनेज डेन्सिटी. ओके, जर ड्रेनेज डेन्सिटी ओके DD असं म्हटलं जातं. ओके, लार्ज ड्रेनेज डेन्सिटी रिझल्ट्स इन फास्ट डिस्पोजल ऑफ रन ऑफ डाऊन द चॅनल्स रिफ्लेक्टेड इन द पीक फ्लो. जर ड्रेनेज डेन्सिटी जर जास्त असेल तर काय होतं की पटकन रन ऑफ काय होतो की डिस्पोज होतो आणि चॅनल्स रिफ्लेक्टेड इन द पीक फ्लो. In short, watershed having greater DD includes formation of peak runoff very shortly to that of the lesser DD of the watershed. म्हणजे जर ड्रेनेज डेन्सिटी जर जास्त असेल तर तो जो पीक रन ऑफ आहे किंवा जे काही एक्सिस वॉटर ओव्हरलँड फ्लो आपण त्याला म्हणतो तर तो पटकन फॉर्म होतो. ओके, आणि जर ड्रेनेज डेन्सिटी जर कमी असेल तर तो जो रन ऑफ आहे तर तो कमी फॉर्म होतो. ठीक आहे, म्हणजे इथे डायरेक्ट रिलेशन आहे. इथे हे लेक्चर संपलेलं आहे. सो थँक्यू फॉर लिसनिंग.